मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रात नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे। थकीत मालमत्तेवरील शास्ती व्याजावर 100% सूट देऊन मूर्तिजापूर नगर परिषदेचा अभय योजना या योजनेत समावेश करण्यात आला आहे। या योजनेचा लाभ नागरिकांनी घेता यावा यासाठी माजी नगर परिषद उपाध्यक्ष सुनील पवार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता। त्यांच्या या मागणीला अखेर यश मिळाले असून नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे। आणि ज्या प्रकारे राज्यातील महानगरपालिकांमध्ये अधिनियम कलम 51 अंतर्गत शास्ती माफीकरिता अभय योजना राबवण्यात आली होती, तशीच योजना आता मूर्तिजापूर शहरासाठी लागू करण्यात आली आहे। थकीत करावरील शास्ती व्याज माफ करण्यासाठी तत्कालीन मुख्य अधिकारी टाले साहेब यांना निवेदन सादर करून त्यांनी शासन दरबारी हा विषय मांडत तसेच आमदार हरीश पिंपळे यांना सुद्धा शास्ती व्याज माफी करावे व अभय योजनेमध्ये नगर परिषदेचा समावेश व्हावा याकरिता निवेदन देण्यात आले होते। तत्कालीन सहायुक्त नगर परिषद प्रशासक अकोला विजय लोकरे यांनी सुद्धा थकीत करावर शास्ती व्याज अभय योजना नगर परिषदेला लागू व्हावी याकरिता शासन दरबारी मुंबई महाराष्ट्र मंत्रालय येथे कागदपत्रांचा पाठपुरावा केला होता। या स्तरावरून कागदपत्रांचा पाठपुरावा केल्यामुळे नागरिकांना अभय योजनेतील थकीत करावरील शास्त्री व्याज माफीचा उपयोग घेता येत आहे। शासनाने जी कल्पना मांडलेली आहे ती कल्पना अशी मांडलेली आहे की ती महानगरपालिकेलाच लागू होणार, शहराला लागू होणार नाही, तालुक्याला नगरपालिकेला लागू होणार नाही। म्हणून नगरपालिकेला या शास्ती व्याज कराची जी लागले पाहिजे आणि अभय योजना ही नगरपालिकेला सुद्धा लागू झाली पाहिजे याकरिता आम्ही आज इथे मुख्याधिकारी नगर परिषद मूर्तिजापूर यांना निवेदन सादर केले आणि त्या माध्यमातून हा सगळा अधिकार राज्य शासनाचा येतो। म्हणून आम्ही यानंतर राज्य शासना दरबारी असे निवेदन सादर करू की जेणेकरून एक विशिष्ट वेळेकरिता शास्ती करातला जो व्याज आहे तो व्याज कमी व्हावा आणि व्याज कमी झाल्यावर तो जनतेला थोडंसं रिलीफ भेटावं, जेणेकरून कोणतीही चूक जनतेने न करता अनावधानानं जे कोणते टॅक्स हे थकीत राहतात त्या थकीत टॅक्सला ते भरता यावं म्हणून आज आम्ही इथे मुख्याधिकारी नगर परिषद मूर्तिजापूर इथे निवेदन सादर केले आहे। धन्यवाद।